ही गोष्ट साधारणतः मी 14-15 वर्षांची असतानाची असेल. आमचा छोटासा दूध व्यवसाय होता. गावातील बरेच लोक आमच्याकडून दूध विकत घ्यायचे आणि उरलेलं दूध डेअरीला घातलं जायचं. आमच्या घराजवळ असणाऱ्या घरांमध्ये बाबा डेअरीला जाता जाता दूध द्यायचे. उरलेली घरं मी आणि माझ्या लहान भावामध्ये विभागलेली असायची. भाऊ त्यातल्या त्यात जवळच्या घरांमध्ये दूध द्यायचा. माझ्याकडे मात्र दूर असलेली 2-3 घरं असायची. इतर घरांमध्ये दूध देत देत शेवटच्या घरापर्यंत जायला मला थोडा उशीरच व्हायचा. हे घर नाही तर एक आलिशान बंगला होता. या बंगल्याच्या आसपास जास्त लोकवस्ती नव्हती. रात्री 7 नंतर जास्त लोक इकडे फिरकायचे नाहीत. गावात या बंगल्याबद्दल थोडी वचकच होती. आजीही मला या बंगल्यात जायचं नाही असं सांगायची. बाबांना मात्र या गोष्टींवरती विश्वास नव्हता. त्यामुळे त्या आजीला ओरडायचे आणि मला अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही असं सांगायचे. मला मात्र एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. त्या एवढ्या मोठ्या आलिशान बंगल्यात त्या बंगल्याच्या मालकीणबाई एकट्या राहायच्या. त्या जास्त कोणाशी बोलायच्या नाहीत. फक्त दूध घेऊन निघून जायच्या आणि मीही जास्त लक्ष न देता निघून यायचे. एक दिवस दूध द्यायला जायला मला थोडा उशीरच झाला. मी आईला सांगून घाईघाईमध्ये निघाले. इतर घरांमध्ये दूध देऊन मी या बंगल्याच्या दिशेने निघाले. माझ्याकडे नेहमी एक छोटा टॉर्च असायचा. मी टॉर्च ऑन करून झपाझप पावलं टाकत त्या बंगल्याच्या दिशेने निघाले. त्या पाऊल वाटेने चालताना फक्त माझ्या पावलांचा आणि किरकिरणाऱ्या तातकिऱ्यांचा आवाज येत होता. मी घाबरत इकडे तिकडे टॉर्च मारत त्या बंगल्याच्या दिशेने चालत होते. आज आकाशात फक्त चांदण्या दिसत होत्या, कारण आज अमावस्या होती. मला आठवलं, आजीने मला घरातून निघताना बजावलं होतं, लवकर घरी परत ये. मी जशी त्या बंगल्याजवळ पोहोचले तसा बंगल्याच्या वरांड्यातला 0 बल्ब झुकझुकताना दिसला. हवेत गारवा अचानक वाढू लागला आणि मला तिथं थोडंसं अस्वस्थ वाटू लागले. मी पटकन बंगल्याच्या दिशेने पावलं टाकू लागली. मात्र कसल्याशा आवाजाने मी जागीच थांबले. हा आवाज बंगल्यातून येत होता. कोणीतरी विचित्र गिरसवाण्या आवाजात विवळत होतं, कणत होतं. जणू एखादी वृद्ध व्यक्ती अंथरुणाला खेळल्यावर होणाऱ्या असह्य वेदनांनी विवळत असावी. पण या आवाजात विचित्र आणि भीतीदायक गरगर होती. मी जरा घाबरलेच होते, पण आता दूध दिल्याशिवाय पर्याय नव्हता. मी बंगल्याच्या दाराजवळ येऊन पोचले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज बंगल्याचा दरवाजा उघडा होता. याआधी मी असं कधी पाहिलं नव्हतं. आता तो आवाज बंद झाला होता. मी काकूंना म्हणजेच मालकीणबाईंना हाक मारू लागले, पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. मी जरा दबकत आतमध्ये गेले. बंगला जसा प्रशस्त आणि मोठा होता तशीच बंगल्याची ठेवणही राजवाड्यासारखी होती. भिंतीवर मोठ्या मोठ्या फोटो फ्रेम लावल्या होत्या. शोभेच्या वस्तू अगदी व्यवस्थितपणे सजवल्या होत्या. हे सगळं चकित होऊन मी पाहत होते. हे सगळं बघत बघत मी एका खोलीच्या दारापाशी आले. त्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा होता. मी त्या दरवाजाला हात लावला आणि तो मोठ्याने आवाज करत उघडला. खोलीमध्ये गडद अंधार होता. मी माझी टॉर्च ऑन केली आणि इकडे तिकडे फिरवू लागले. त्या खोलीतून कुबटसा दुर्गंध येत होता. जणू एखादं जनावर मेल्यावर सोडून त्याचा दुर्गंध यावा. त्या खोलीतील साहित्य थोडं अस्ताव्यस्त होतं आणि सगळीकडे जाळ्या झाल्या होत्या. असं वाटत होतं की ही खोली बरेच वर्ष उघडली नाही. मी हे सगळं पाहत होते, तोच कसलासा आवाज झाला. एक लोखंडी साखळी मला टॉर्चच्या प्रकाशात हलताना दिसली. तो आवाजही त्याचाच होता. मी टॉर्च त्या दिशेने फिरवली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. समोर एक मानव सदृश्य आकृती आपल्या पायावर बसून दोन्ही हाताने ओरबाडून काहीतरी खात होती. एखाद्या श्वापदासारखे ते जे काही होते ते समोर असणारा मांसाचा तुकडा खात होते. त्याचे शरीर एवढे किरकोळ होते, जणू हाडांचा सापळाच पासत होता. त्वचा इतकी सुरतुकलेली की त्या हाडांना आकसून चिकटल्यासारखे वाटत होते. नखं लांब सडक वाढलेली, दात तीक्ष्ण व टोकदार सुयासारखे होते. त्याला डोळे नसून फक्त डोळ्यांजागे रिकाम्या खोबण्या होत्या. त्याच्या तोंडातून लाळ बाहेर येत होती आणि ते जे काही होतं
ते तोच किळसवाना गरगरणारा आवाज करत समोरचा मांसाचा तुकडा ओरबाडत होता. हे सगळं दृश्य पाहून मी अतिशय घाबरले होते. माझ्या टॉर्चचा प्रकाश त्याच्यावर पडला तसे ते हळूहळू आपली मान माझ्याकडे वळवू लागले. तो विच्छिन्न झालेला मांसाचा तुकडा त्याने कोपऱ्यात कुठेतरी फेकून दिला आणि ते माझ्याकडे पाहून विचित्र हास्य करू लागले. मला काय करावे ते सुचेना. मी जागीच खिळले होते. इवाना माझ्या हातातली दुधाची किटली खाली पडून सांडून गेली होती. ते जे काही होतं ते माझ्याकडे आपल्या दोन्ही हातावर हळूहळू चालत येऊ लागलं. त्याच्या जमिनीला घासणाऱ्या नखांचा आणि त्याच्या पायाला बांधलेल्या साखळीचा आवाज भयावह भासत होता. ते माझ्याकडे इतक्या विचित्र आणि भीतीदायक पद्धतीने येत होतं की जणू एखाद्या भुकीने हातुरलेले श्वापद आपल्या शिकारीकडे यावे. मी इतके घाबरले होते की माझ्या तोंडातून आवाज येत नव्हता. मला जागेवरून हलताही येत नव्हतं. असं वाटत होतं की मला एखाद्या अदृश्य शक्तीने जखडून ठेवलं असावं. मी जीवाच्या आकंठाने मनात देवाचा दावा करत होते. ते जे काही होतं ते माझ्यावर झडप घालणार इतक्यात मला कुणीतरी दरवाज्यातून बाहेर ओढलं. मी एकदम दचकले. मी समोर पाहते तर बाबा होते. त्यांनी मला लगेच बंगल्याच्या बाहेर आणलं. बंगल्याचा दरवाजा बाबा लावतच होते. तोपर्यंत माझं लक्ष त्या खोलीकडे गेलं. ती अमानवी आकृती अंधारातून रागात कुरकुरत माझ्याकडे पाहत होती. ते तिथून पुढे येऊ शकत नव्हतं कारण त्याला साखळीने बांधलं होतं. त्याची शिकार त्याच्या हातातून निसटल्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाबा आणि मी घरी पोचलो. बाबांनी मला पाणी दिलं. आई आणि आजी काळजीने माझ्याकडे पाहत होत्या. आजी बाबांना ओरडू लागली. सांगत होते मी, पोरीला त्या शापित बंगल्यात पाठवू नको. पण माझं ऐकतंय कोण? अरे त्या पिसाच्याने कितीतरी लोकांना असंच गेलंय. दर अमावस्येला त्याला एक बळी लागतो. त्याशिवाय ते शांत बसत नाही. पूर्वजांच्या पुण्याईनं आणि देवाच्या कृपेनं पोरगी वाचली. नाहीतर काय झालं असतं ते देवालाच माहीत. बाबा फक्त आजीचे बोलणे शांतपणे ऐकत होते. मला आज एवढा उशीर का होतोय हे पाहण्यासाठी बाबा मला शोधत त्या बंगल्यात आले होते. त्या दिवशी ते जर आले नसते तर कदाचित मी कधी परत येऊच शकले नसते. त्यानंतर मात्र आम्ही त्या घरात दूध देणं बंद केलं. बाबांनी त्यानंतर कधीच त्या घराच्या जवळपासही मला फिरकू दिलं नाही. त्या प्रसंगानंतर बरेच दिवस आई मला मंदिरात घेऊन जायची आणि मंदिरातील पवित्र अंगारा मला लावायची. मी जरा मोठी झाल्यावर उत्सुकतेने आजीला विचारलं, त्या बंगल्यात मी जे काही अनुभवलं ते नेमकं काय होतं? त्यावर आजीने मला सांगितलं, त्या बंगल्याच्या मालकाचे वडील तांत्रिक होते. कसल्याशा अभ्यासापोटी बरेच मंत्रतंत्र करून त्यांनी या पिशाच्याला आपल्या नियंत्रणात आणलं होतं. ही गोष्ट फक्त त्याचा मुलगा म्हणजे त्या बंगल्याचा मालकाला माहीत होती. ह्या तांत्रिकाची हाव जशी वाढत गेली तशी त्या पिशाच्याची भूक वाढत गेली. गावकऱ्यांना या गोष्टीबद्दल तेव्हा समजलं जेव्हा तांत्रिकाचा मुलगा लग्न झाल्यानंतर काहीच दिवसात गूढ पद्धतीने गायब झाला आणि त्याच्यानंतर काहीच दिवसात तांत्रिकाचाही संशयास्पद मृत्यू झाला. हे सर्व तांत्रिकाच्या सुनेला कळल्यावर तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे सर्व असंच सुरू ठेवलं. आजही त्या पिशाच्याला दर अमावस्येला एखादा प्राणी किंवा माणसाचा बळी लागतो. हे सर्व ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता. त्या दिवशी माझा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.